आणि त्याने एकट्यानेच बनवले आहेत 39 धावा। अफलातून फलंदाजी रोहन यांची आपण पाहिली। याच्यानंतरचा होणारा सामना असेल चंडिका 11 खांडोत्री संघ वर्सेस साई प्रतिष्ठान बैरवली संघ। नाणेफेक जिंकले साई प्रतिष्ठान बैरवली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, आमंत्रित केले चंडिका 11 खांडोत्री संघाला। चला कालकाई कृपा चला आतमध्ये, कालकाई कृपा संघ चला, बाकीचे प्लेयर चला, तोपर्यंत रोहन आणि आदित्य येतील। काय समोरच्या संघाला थोडंसं विचारून घ्या, कारण आपलं ओके ओके ठीक आहे, फक्त क्षेत्ररक्षण करतील ते। नियमाप्रमाणे गावठी गो संघामध्ये आपण गावातलाच प्लेयर खेळवतो, जर का बाहेरचा प्लेयर आढळला तर संघ आपण बाद करतो, कारण ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो इथे। समोरच्या संघाला थोडासा प्रॉब्लेम आहे, 2 प्लेयर त्यांचे शॉर्टेज असल्यामुळे कमिटीचे 2 प्लेयर खेळवत आहेत फक्त क्षेत्ररक्षणासाठी, आणि समोरच्या संघाला विश्वासात घेतलंय असं मित्रांनो ग्रामीण क्रिकेट। चला तोपर्यंत चला एक प्लेयर येईल, नाहीतर मी येतो। एक प्लेयर आमचा छोटा घेतला तरी चालेल, सक्षम सुद्धा आमचा भारी आहे, सक्षमला घ्या। क्रिकेटचा चाहता आणि सूर्यकुमार यादवचा फॅन सक्षम बघणे। संयम आणि कोण आहे रे, कुणाल आहे का? टाळ्या वाजवा मित्रांनो, या सुद्धा संघ वाकोळी संघाकडून आपल्याला पदार्पण करायला मिळालं। संयम, शिकवण आणि हर्ष यांना चला गेम प्लॅन समजून घ्या काय असेल वाकोळी संघाचा, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा गेम प्लॅन करू शकता तुमच्या संघामधून। लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, 2 प्लेयर या ठिकाणी कमिटीचे खेळत आहेत, कारण 2 प्लेयर शॉर्टेज असल्यामुळे त्यांना संधी मिळाली आहे। समोरच्या संघाला विश्वासात घेतलंय, 67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पाहूया आपण बॅटिंग हायलाइट पाहतोय रोहन यांची, रोहन आणि आदित्यांची। नवयुग क्रिकेट संघ गोविंदशेतवाडीचे सन्माननीय दशरथजी लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। त्याचप्रमाणे आपला संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, आपले सुद्धा खूप खूप अभिनंदन। स्टार बॉईज उर्फी बोरीचा कोंड संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, संघाचं खूप खूप अभिनंदन। त्याचप्रमाणे जे संघ उपस्थित या ठिकाणी सकाळपासून राहिले त्यांचं खूप खूप अभिनंदन। आपण पाहतो श्री द्वारकामाई चषक 2026 साई नगरी साल नंबर 8 आणि 9 बेतवडे गाव दिवापूर्व आयोजित प्रथम महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित श्री द्वारकामाई चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्ह मध्ये। आपण पाहतोय हा सामना ओंबेळेश्वर करंजाई वर्सेस कालकाई कृपा वाकोळी यांच्यामध्ये चालू असलेला सामना। प्रथम फलंदाजी करताना 67 धावांचं लक्ष्य ठेवलं जिंकण्यासाठी। गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज, नाव सांगायचंय गोलंदाजाचा आशिष, आशिष गोलंदाजी मार्कवर। स्ट्राइकला हितेन, ज्या बॅट्समननी सुंदरशी कामगिरी केली होती आपल्या संघाकडून असा हितेन, आणि नॉन स्ट्राइकला आहे हर्षल। आशिष यांचा पहिला चेंडू, फुलटा चेंडू आडव्या बॅटने थोडीशी मिसफील्ड झाली त्या ठिकाणी, पाहायला गेला तर आउटफील्ड खूप फास्ट आहे, मागे चेंडू चाललाय, पहिला चेंडू दंडनाथा चौकार डीप मध्ये।
67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. अफलातून फलंदाज मित्रांनो, आव्हान कडवे वाटले म्हणून आपण सामना सोडायचा नसतो, जिंकण्याची उम्मीद बाजूला सारायची नसते. या उलट परिस्थिती जितकी प्रतिकूल होईल तितक्याच ताकदीनं आणि तितक्याच आगती पत्त्यानं आपण परिस्थितीचा सामना करायचा असतो. सुंदर चेंडू, पहिला चेंडू स्क्वेअर लेगला आणि आता मात्र ऑफ साइडला सुंदरसा कव्हर ड्राइव्ह पाहिला तर अफलातून बॅटिंग. हितेन यांचे बॅक टू बॅक दुसरा चौकार. कारण संघर्ष, मेहनत, अपार कष्ट यांच्या बळावर यशाचा मार्ग चालायला सुरुवात केली ना, तर मग अडचणी तुमचा अडचणी तुम्हाला सलाम करतील आणि संकटही तुमच्या समोर माना झुकवतील आणि यश दोन्ही हात पसरून तुम्हाला मिठी मारायला सज्ज. हॅलो सुंदर चेंडू, पुण्याच्या क्षेत्रामध्ये थोडासा बदल करताना आपण पाहतोय आशिषची गोलंदाजी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी इथे मात्र आपले इरादे स्पष्ट केले होते. पहिल्या 2 चेंडू ते सुंदरसे चौकार ठरवून आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट केले. आता मात्र हर्षल त्या ठिकाणी सुंदरशी रणनीती, 1 धावा कंप्लीट केली, एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदरीत धावसंख्या पोहोचते. पहिले षटक प्रगतीवरती असताना 11 धावा. 67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडी मोठ्या फटक्यांची आत्मशाबाजी करावी लागेल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, 1 धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुखेरी मित्रांनो चालणार नाही. षटकार चौकारांची आत्मशाबाजी करायला पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्येच तुमचे इरादे स्पष्ट व्हायला पाहिजेत. कारण 67 धावांचा पाठलाग करताना मोठ्या फटकं येणं जरुरी आहे जर का या स्पर्धेमध्ये आपलं स्थान कायम टिकून ठेवायचं असेल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. शॉर्ट पिच चेंडू न समजलेला चेंडू जाऊन विसावला. पहिल्या षटकाची एकंदरीत समाप्ती आणि एकंदरीत 7 चेंडू मध्ये धावा खर्च केला आशिष आणि फक्त 13 धावा. चला फटाफट दुसरं षटक पाहूया कोण घेऊन येतं आपल्या संघाकडून. पहिले 7 चेंडू धावा खर्च केला 13 आणि आता मात्र क्षेत्रफळ पुन्हा एकदा बदल केला. पहिला केला तर एस्टनच्या मागे आशिष आला, स्वतः गोलंदाजी केली होती. रोहनला मात्र ऑन साइडला पाठवलं. बॉलर नेम सांगायचं प्लीज. यश, अनिकेत. त्याने टी शर्ट अनिकेतची घातली. आम्ही यश आहे, यश गोलंदाजी मार्कवर. तो सूर्यकुमार यादवची टी शर्ट घालून आलाय तेव्हा आम्हाला अनिकेत दिसतंय. चला गोलंदाजी मार्कवर यश. चला टाकून घ्या. हर्ष त्या ठिकाणी हर्ष सुद्धा आहे. हर्ष आणि संयम साठी एकदा टाळ्या वाजवा मित्रांनो. दोन्ही कमिटीचे प्लेयर त्या ठिकाणी खेळत आहेत. त्या ठिकाणी हर्ष आहे. क्षेत्ररक्षक बघा हर्ष यांचं सुंदर क्षेत्ररक्षण आणि रनआउटचा खतरा होऊ शकला असता परंतु
पाहूया पंच काय सांगतायत. एक धावा नक्कीच कंप्लीट झाली. सुंदर क्षेत्ररक्षण आपण हर्ष याने आपला 100% त्या ठिकाणी त्या क्षेत्ररक्षणामध्ये दिलं. सुंदरसा कमबॅक मागून गोलंदाजी मार्कवर यश सामना करेल हर्षल. बॅट ठिकाणी घेते क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे. कुठलीही चूक नाही. परतावं लागेल इथे हर्षलला माघारी. ओम बेळेश्वर क्रिकेट संघाला पहिला झटका रूपाने संधी असेल. डीजेला डीजे प्लीज. लांबच राहिली 67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करता थोडीशी दमछाक होतीये. दुसरं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावसंख्या फक्त आणि फक्त 14 धावांवरती विसावलेली. पाहिलं गेलं तर यशचं सुंदर षटक दुसरं आपण पाहतोय. मार्कर लेवलचा चेंडू स्वतःच्या चेंडूवरती स्वतः येऊन फील्ड केलं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली. वाकोळी संघ मात्र सुंदर कमबॅक करत आहे. एक मोठी धावसंख्या उभारल्यानंतर थोडस माइंड फ्री माइंड बॅट्समन खेळतायत. गोलंदाज करतायत. सुंदर चेंडू पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा प्रयास केल्यानंतर चेंडू विसावला. बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी आउट येतोय. पुन्हा एकदा आता मात्र थोडासा बाहेर राहिला. पंच सांगतायत वाईटच्या रूपाने अवतर दासुमे नक्कीच एकने भर घालेल. यश यांचं सुंदरस षटक आपण पाहतोय. सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. स्लोअर चेंडूचा मारा केल्याने समजला चेंडू जाऊन विसावला. शेवटचा चेंडू शेष असेल दुसऱ्या षटकातील. सुंदर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त. 2 षटकावर विसावलेली स्थिरावलेली धावसंख्या आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 15 धावा. शेवटचे 6 चेंडू शेष असतात. एकंदरीत 67 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सामना थोडासा आपल्या हातातून निसटला असं वाटतंय ओम बेळेश्वर क्रिकेट संघांच्या. गोलंदाज मार्फत एक नवा गोलंदाज पाहूया. नक्कीच त्याला असेल कारण पाहिलं गेलं तर इथूनच तुमचे नवीन गोलंदाज तयार होतात. धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली आहे. असं म्हणतात मित्रांनो क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळातील तुमची कामगिरी महत्वाची असते. त्याच्यावर तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं. बॉलर नाव रोहन सचिन म्हणजे नक्कीच क्रिकेटचा एक गॉड, क्रिकेटचा देव म्हणून ज्यांची ओळख होते सचिन तेंडुलकर. आणि गोलंदाजी मार्क सुद्धा सचिन. पहिला चेंडू खराब चेंडू. पंच राहुल सांगतायत वाईट चरपणे आवांतर दासुमे नक्कीच भर घालेल. साई प्रतिष्ठान भैरवणी संघ रेडी राहायचंय. सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
सुंदर चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच रूपांतर मात्र 2 मध्ये केलं. एकेरी दुकेरीने धावा मात्र आता बनणार नाहीयेत. 6 बॉलचा षटकार आले तरी पण गणित कुठे बसत नाहीये. मात्र सुंदरशी रणनीती आखली, डीप मध्ये पाठवून दिलं सरळ सीमारेषा पार. खणखणीत षटकारांसाठी संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. आहेत चेंडू द्या तिकडून. 4 चेंडू 43 धावांची गरज. समीकरण क्रिकेटमध्ये बसत नाहीये. पाहिला गेलं तर नवा गोलंदाज सचिन आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. काळक्या कृपा वाकोळी संघाकडून सुंदरसं पदार्पण केलं आणि 2 नवीन प्लेयरना संधी सुद्धा मिळाली या मॅच मध्ये. संयम शिगवण आणि हर्ष खळे यांना त्यांचं सुद्धा योगदान महत्वाचं होतं. वाईटच्या रूपाने आवंत धावसंख्येने भर पुन्हा एकदा वारंवार वाईट टाकतोय. सुंदर चेंडू. आता मात्र वाईट यॉर्करचा प्रयास 100% इफेक्ट त्या ठिकाणी दिलं. क्षेत्ररक्षक दौड होते पण चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर चौकारांसाठी. चेंडू द्या लगेच. चेंडू द्या बाहेरचा प्लीज. चेंडू असतील आता 3 चेंडू 39 धावांचं गरज असताना सामना मात्र कुठे बसत नाहीये. समीकरण क्रिकेटमध्ये तरी बसत नाहीये. पाहूया. सुंदर चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयास केला. रोहन त्या ठिकाणी आहे, चेंडूवरती येईल. एकाच रूपांतर 2 मध्ये केलं. दिल्ली मात्र थोडीशी दूरच राहिली. 67 धावांचा लक्ष्यांचा पाठ करताना मात्र थोडीशी दमछाक झाली. ओंबेळेश्वर क्रिकेट संघ करंजाळी यांची. सुंदर चेंडू सन्मान दिला आणि या ठिकाणी एखादी सामना मात्र जिंकलाय कालकाई कृपा वाकवली संघाने. एक चेंडू शिल्लक असेल. कालकाई कृपा वाकवली संघाने हा सामना मात्र एखादी जिंकलाय. सुंदर चेंडू या चेंडूवरती सुद्धा